म्हणून तू बोला नको हो, ऐका तरी पोर कोणा होता याच्यापूर्वी हे मला चोर म्हणत होते हो. आता हे कुणी आहेत मला काही ठाऊक नाही यांना चोर म्हणतात हो. म्हणजे नेमका चोर कोण आम्ही की हे मी आताच म्हणतोय होय की नाही हो तो चोर कसे बरोबर की नाही तिसरं असू शकता म्हणते नेमका चोर कोण हे यांना ठाऊक चोर नाही. कोण मी थोर हे दोघी चोर. तिघा चोर कोण खरो ओ राजाऊ, आता बोलूच नका तुम्ही. या दोघात जर काही हिंमत असेल तर शिवमंदिराच्या गाभाऱ्या देऊन शिवपिंडिकेवर दोघांना हात ठेवून सांगायला सांगा. बाई मी माझी अडचण काय आहे तुम्हाला सांगितली पण चक्कर नको पण हातात कशी आली हातात कशी आली ह्या काय आणलं कसली तुका कसली सांगलेली कसली काजऱ्याची पोळी गाजराची ही गोळी काटे असण्याची पानं धुतली अगो ही पानं अरे येतो मोठं वाढलं अंगाची मला सांगल्याची घेतला नाही हे बरोबर आहे. बीज तसं फळ अरे जातो अरे रोज येता बरे आता जातो. पाहिलं आता तुमच्या करवी न्याय निवाडा होणार नाही. न्याय निवाडा इथे होत नाहीये. तुमच्या जवळ कोण देणार आहे ओ कोण नको नको कोण तो सांगा आता. कोण आमचं गावकार अंकुश कुठं आहे तो बोलवा. ओ अंकुश जेवण झालं, जेवणाकडे ये. हे सगळं न्याय निवाडा चालतं भियानं बोलू अंकुश मामा नमस्कार ओळखलात मला शुक्राणी युवरात्री शुक्राणी नेहमी शिवमंदिरात येते तुम्ही पूजा करत असताना सगळा बरा असा दारा घेतोय तर काय देऊ हो काका प्रणाम. बघतुक्षीने मी वागलोय हे मोठ्या घराण्यातली आहे इथं मी काय आलं माहितीये हा काय झाला राजकर्ते शिवापूरचे राजकर्ते हा यांची कन्या ती बाबा ती तिच्या समवेत माझं लग्न ठरलं. पण मी पुन्हा माझ्या मणिपुरात जात असते वेळी त्याला आणि हिला याच शिवमंदिराच्या पाठीमाग प्रेमाचे चाळे करताना मी पाहिलं. उघड्या डोळ्यानं हो मामा उघड्या डोळ्यानं. आणि इथं येता क्षणी शिवपिंडिकेवर मी हात ठेविला आणि सांगितलं हे मी पाहिलं. तरी त्यांना ते मान्य नाही. आता तुम्हाला का बोलविलं. आता माका सांगा हरी हरी ह्या देवळा दिल्या हरी 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 नको आणि बरी बरी नको सगळं हरी हरी बरोबर जाताना ह्या तुमचा चढून जेव्हा लागतं आता माझ्या चढून त्याचा प्रेम करी हा माका काय वाटणार नाही. हो काका दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. काहीतरी बोलायचंय बोला तुम्ही सांगता त्याच्यानं प्रेम करतो माझी कन्या बोलायची तुमच्याजवळ पण शब्द नाहीये. मग सांगा न्याय होणार तो कसा. कातो कसा? तुमच्या सत्याचं शोध काय पुढे येतो आणि सगळ्यांचा काय काय सांगते आणि होतं तिला केलं हा म्हणजे काय कीर्तन वगैरे होतं की काय इथं? कीर्तन ही सर कीर्तन हे कीर्तनच नाही ना अरे बाबा काय झालं त्यांनी हात केले हे हात लाईन होत आमचा असला मोठा पण नको ह्या देवा ह्या आमचा ह्या सगळा सुधरूचा असा तुम्ही आता राजा आहात तुम्ही काहीतरी दिल्या तर आमचं आणखी काहीतरी करूचा असा त्याच्यासाठी देतो अरे बाबा माझ्या गळ्यात घालू नको ह्या न्याय निवाडू आम्ही काय करतो लवकर सुरुवात करा न्याय निवाडा कसा होणार? न्याय निवाड करतो आता आम्ही न्याय निवाड कसा करतो कसा राजानो ऐका दुसरं वारा उद्या
शिवकळा शिवगळ विरोधी न्याय निवड. वाऱ्यात काय का सत्य उभी आहे करा. का? शिवकळेला उभी करा. हो. हागले, हागले. नावात घे रे. हो. मी नावाबरोबर घेतलं नाही. हो, जोरात घ्या. यांच्या घरच्या पूर्वजांका हे उचला. मी एकटाच आहे. कोणतरी पूर्वज असतच नाही. आम्ही जे मेल्यात त्या ना, हो, त्यांच्या त्यांची गरज नाहीये. त्यांका ठेव. मला एक सांगा, आम्ही लोक त्यांची जर का करत असेल मग इथं मी काय आलोय? हो, तुमच्या नाही लक्षात येतात का? गरज नाहीये. असं अरे तुम्ही त्याच्या करता. जेवण म्हणून सांग. त्याच्या काही जेवण सांगू सांग. नका. अर्धवट आहे. त्याच्या जेवण. तुम्हाला वेळ मिळाली ना की तुमचं देव बाहेर काढेल. माझं पहिला जर कीर्तनाचं नाही बोलायलं रे त्यांचा. ते माझं नातं नसताना. पहिला लग्न झालं की काय करायचं? ती म्हणा, ती म्हणा. काय झालंय? काय म्हणजे? तो कीर्तनाला किती इतर पैसे लावून गेलो. आणि जेव्हा काय देऊ नाही. अरे देत तुला आज चौदा दे. काय येतो? ह्यांच्यावर बघून काहीतरी जेवण सुधारतो. करते, पण खरं काय कीर्तनाचं करता? जेवण आणि हे एकटे आणते. पण ते कीर्तनाचे- काय करायचं? तुम्ही सांगा. पण त्याला विलंब नको आहे. हात जोडतो. पुढे कर. ये. आम्ही होतो. बाबा देवा समर्थ. त्याला शिरा मारले रे मी. तेव्हा सांगत तर शिकतो शिकलो नाही. हा सत्यानाशी दिसतोय जरा. सत्याचा नाश करणारा. तुम्ही सांगता त्याच्यावर नक्कीच करता. आम्ही त्या सत्याचा शोध घेण्यासाठी इथं आलो. हा सत्याचा नाश करणारा. बघूया त्या खरं कडे. चार गावाची, चार वाड्याची, चार ठिकाणाची. सामील सामील तुला म्हणा. ऐकलं तर तुमचं. होय सगळी लेकरं जमलेली असत. राजा इलेला असत. सत्याचा शोध पाडून देवतो असा. आजपर्यंत जसं तुला लावून दिलं हो, सत्य शोधून दिलं हो, तसं अगदी सत्य शोधून देव. त्यांचे जे काय प्रश्न असत ते अगदी सत्य उतरून सत्य सांगा देव. त्यांच्या मनाची शांती होण्यासारख्या करून सगळं अगदी तुझं तुला लावून दिलं हे बाबा समोर. आता तुमच्या आधी हे बघा. यांची आई होती का हो? तुम्ही वारा का होती ना कुठे? ओ मग रडतं का? रडणार नाही. वारा. म्हणजे संचार यांच्यावर. हा संचार त्याच्यावर. संचालन नको. ही कराष्टा नको. पुढेची वाट लावून काय कमवू. काय माझी आमची हई साथ खातो पण पुढील काय संचार जाऊ तयार नाही. तेव्हा तू ह्या काय चाललं, ह्या काय असं काय झालं? पुढे 2-3 दिवसात काय गेली. तुझ्या घरी गेलो कोणता कार्य करून जाऊ का भाया? काहीतरी आता हळू हात करतो जातात केव्हा तरी. भयच अडचणीत जाऊ दे. कोणता काय करते सांगा होता ना. अरे काय करू भाई त्यातल्या आता? काय तर या जोडायला काम कर. काय त्या पान तोड हा आणि त्याच्या घरच्यात ठेव आणि सांग ना. आणि माता याच्या नादी मोकळी कर. अरे माझे बाबा. बस घे माझे बाळे. आता बस घे माझे बाळे. चला, सांगा आधी. बाबा या समर्थ ह्याच्या घरचा मान ठेव सांगला त्याप्रमाणे ठेवलेला असा. जो काय आडमेळा असत तो बाजू हटवून दी. ह्यांची काय कृपा दृष्टी नसात का असत बाजू कर. हे राजा इले होत त्यांचं आपलं व्यवस्थित मिळव देऊन सत्याचा शोध करून दिले बाबा.
बोलतो ते देवांना बोलतो. काय रे? काय म्हणणं? मला बरं तुमचं असं माझं म्हणणं आहे. काय म्हणणं असं? देवा, तुम्ही कुठपर्यंत गेलात? अरे मी या कुठपर्यंत गेलो? आज हे तुला सांगतो. अरे आज कारण मला कसून चौकशी करायची आहे. तुम्ही खोलात गेलात? अरे काही पण का व्हायचं माझा सांग. मग सांगा मी अपराधी आहे का? बोलतो का जातो तुमच्या देवांना बोलतो. काही सांगू नका हो. होय अरे जानत्या आज ह्या लेकरू माझा नाव लौकिक ऐकायला गेलं असं. मी बसू? अरे बसतोय किती कारण किती वेळ होते सांगता येत काय काळजी करू नको. निसर वेळ लावतो नाही असं. आणि जो आपण वेळ काढलो तो वेळ मी काढून देतोय ना. जिसर वेळ काढवं तिसरच वेळ काढतो. मग सांगा, मी शिव मंदिराच्या पाठीमाग या राजांच्या कन्येला या पोरा समवेत पाहिलं. हे सत्य की असत्य? अरे आज तू माका ही थकलेली गोष्ट सोडू लायचं. मग आलं कशाला? माका उडकी लागणार. राजानो तुम्ही जा बघल्यात का सत्य असा काय करतात ते तो न्याय निवाडो मी करून घेतो. ठीक आहे. आणि आज जा माझा वेलीचा लेकरू दररोज माका पूजा करून घेत होता. का लेकरू आज माझ्या भाषणात येऊन बियता त्याचा सुद्धा काहीतरी कारण असा म्हणा. अरे का लेकरू तुझ्याला प्रेम करतो. पण गदा असल्यामुळे नाही, आता गरज नाही मला. आता प्रेमाची गरज नाही आहे. कारण माझी सवय तशी आहे. मला उष्टीपत्रावर घेऊन नाचण्याची सवय नाही आहे. ताकद आहे. सारं देईन. अरे जो तो तिसऱ्या पैशात बिया जातोय. तिसऱ्या मी तुला याद देत नाही. काय बिया नको. आज बिया तो झुंड घातलेलो असतो. हो तिथपर्यंत जो धंदा पोचू नका. काय काळजी. आणि तो धंदा बरोबर झाले तर ह्या मदत करतो ना काय मदत करतो रे काय काळजी. पण आज ज्या कामाची नाही तो तुका न्यावाडून अरे चालेल. अरे काय झालं काय? आज ह्या राजाचा दिवस. आज संकट म्हणजे अरे जाणत्या तुका माहिती असा आज रोजच्या प्रमाणे सर पूजा करून घेऊ आणि आजच काय येणार आहे त्याच्यापुढे काहीतरी वेगळं आहे. असा तरी का? अरे त्याला वाटते एक मांत्रिक भेटलो. मांत्रिकाने मांत्रिकाचा त्याचा काहीतरी तोंडात तोंड झालं. आणि मांत्रिकात शिव मंदिरातलो तो मणी. कारण त्या लेकरामुळे त्याच्या आपण त्याचा मिळवतो होतो. पण त्या लेकरू सांगा होता मी जाऊ जाईल नाही. म्हणून त्या मांत्रिकान आपल्या सानिध्यात असणारे ती पिछात ती सर भरल्या आणि त्याच्या अंगात ती पिछात वावरू लागली. आणि ती पिछात वावरल्याच्या नंतर
त्या पोरग्याचा भेटला आणि ती दोघा एकत्र झाल्याच्या नंतर आता एक सांगा, पिशाच्या बाधा जर का तिला घडली असेल, मग ती पिशाच्या बाधा दूर होणार कशी? कशी काय? हा. काय काळजी करू नको. अरे माझ्या वेळीचा लेकरू असा मी त्याचं पिशा दाखवा. जाऊया. अगं थांब. चला जाऊया चोरी. जरा थांब. ते न्याय होणार नाही. चोरानो, ते हडे. बाबा चला जाऊया, इथं न्याय होत नाही. नाही होणार. ते आम्हाला फसवितात. अगं बाळ थांब. बाबा हडे. हडे आपण तुझ्या लेकरा हडे घेऊन ये. हो ना. बाबा, बाबा, वाचवा. काय काळजी करू नको. जा तुझ्या मनासारखे बसायला काय काय बाबा हे कोण? अरे आम्ही इथं काय आलो? त्याचं मुळाशी कारण आहे. शिव मंदिरात. दुसरी गोष्ट, हा, काय लेकरं? यांचा मुलगा मंदिरात येत नाही, त्याला कारण काय? अरे त्याच्यात सुद्धा तसं मग काय दूर कसं जाणार? जाताना कसं काय? असा ह्या या लेकराच्या अंगात जातंय काय नाही जाणार नाही. जातंय नाही तर या चौकामाची असं सोडतंय नाही. माझी इच्छा जोपर्यंत पूर्ण हो, होत, काय तुझी इच्छा जात या जातं सांग. मला हवाय मुठभर शिंगाचा बकरा. अरे तुला मुठभर मीना होय. एक कोंबडं. अरे कोंबडो काय एक कोंबडो दिलो काय? एक केळं. या क्या किती पाच काय तू कोंबडीमध्ये काय पण ह्या लेकराच्या 32 पोती मीठ. अरे मीठ मला जास्त लागतं. तुका मीठच होया ना गाडी लावतोय तुझ्या घरात जा, काय काळजी करू नको. अरे माझा सुदर्शन सोडतोय काय काळजी करू. आज ते चाकराय कसा तसा नका हो. मी जातो समोर दिसणारा तो आम्रवृक्ष. या आम्रवृक्षाची फांदी तुटून पडेल. हा, माका दिसावं जात रे तर. तिसरा प्रश्न आहे, हे सारं घडविलंय ते त्या मांत्रिकानं घडविलंय. अघोर विद्येच्या साधनामुळं आज त्याने हा प्रसंग घडविलाय. अघोरी विद्या नष्ट होणार की नाही? होतरी. होणार आहे? आणि ती तुझ्या गर्वी सऱ्यात तुला मांजरी आणि त्या मांजरीकडे येणार आहे? ठीक आहे. काही उपयोग नाहीये. माझ्या पिशाच्यानं बंधन कुणी केलं? देवा कर्मी केलंय. काय म्हणाला? शिव काय करवीन तुझ्या सानिध्याच्या शरपिशाच त्यांना बंदीवान करण्यासाठी तुम्हाला घालवलं. एकाही व्यक्तीला याच्या पुढे जीवन आहा देहाचा पिंजरा झाला तुला जन्म मिळेना पुन्हा पुन्हा देहाचा पिंजरा झाला तुला जन्म
भल्या मानसा दोन दिसाची दुनिया गपून चालून कोरे ना तुरे सुखाने बोल भद्र बोलून कोरे संताचा भजनाचा भजनाचा नको अपमान करू भल्या मानसा सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य नील पेंडेकर यांनी कलेचा बहुमान करून लाखमालाचं भाषण आहे. माझ्या वालावकर दशावतार नाट्य मंडळाच्या पार्श्व सत्याचा शोध हा लागलेला आहे. पण माझी तुम्हाला अशी कोणती तुम्हाला कदाचित वाटत असाल दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या कन्येचं लग्न हे माझ्या समवेत व्हावं, पण आता माझी इच्छा नाहीये. आणि ती इच्छा नाही का तर याच्या मुळाशी कारण आहे. दोन युगला प्रेम करतात आणि पित्यानं जर का त्यांच्या मनाप्रमाणे लग्न केलं नसेल, एक नव्हे दोन नव्हे तर असे 3 कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि विश्वाच्या ठिकाणी ती होऊ नये. म्हणूनच आज मी नकार देतोय. तुमच्या कन्येचा प्रेम या मुला समवेत आहे. मग एक करा हो, काय ते अहो या विश्वाच्या ठिकाणी केलेलं प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या प्रेमाला न्याय मिळवून देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणूनच तुमच्या कन्येचं या मुला समवेत लग्न लावा. राजे अहो तुमच्या या निर्णयानं तुम्ही नुसते राजेच नाही तर लोकराजे आहात. पण माझी एक विनवणी आहे. अशी कोणती कन्या जन्माला घातल्यानंतर बापाची जबाबदारी ही वाढली जाते. आपली कन्या कुठं जाते, काय करते हे पाहणं हे पित्याचं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्यापासून आज तुम्ही वंचित राहिलात. त्या कारणास्तव आज हा सारा प्रसंग इथं घडला गेला. कन्येनं आपल्याला कधी कथन केलंच नव्हतं की आपलं प्रेम आहे. म्हणून साऱ्या तरुणींना माझे सांगणे, जर का तुमचं प्रेम असेल तर प्रेम कधी लपून ठेवू नका. आणि प्रेम जर का लपून ठेवाल तर 3 कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. समजुतीनं पित्यासमोर आपलं प्रेम उघड करा आणि केलेल्या प्रेमाला न्याय मिळवून द्या. पण मला एक सांगा हो, या तुमच्या मुलाचं प्रेम करण्याचं वय होतं का? आता काय तसं लहान नाही असा, फक्त शरीरानं मोठा झाला, अक्कल ही आहे याच्याजवळ. थोडी आशा होत असा ह्या नाही. थोडी काय, अहो आम्ही पाहिलं या तरुणी समवेत हा वेड्यासारखा भांडत होता. मला वाटलं हा कुणी एक अडाणी आहे. नाही तसं नाही. असं नाही, तुमच्यावरून तेच वाटतंय. तुम्ही नाही होय म्हणतात, पण मुलाला सुधरा जरा. आता नक्की हे आता कळलं. विलंब झाला होता. अजूनही विचार कर. शेवट करा. लग्न शुभमंगल सावधान सावधान सावधान. किती आनंदी आनंद आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे. ताऱ्याकडे पहावे, ताऱ्याकडे पहावे. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या.